बघ बारक्या कसं काय कोण आलंय कोण आलंय होय मम्मी आल्या होय मम्मी आल्या कोण आलंय मम्मी आल्या मम्मी तर आले आज आता बारक्याची मम्मी आणि बारक्याची दिदी ए बारक्या कोण आलंय सांग तिकडे कोण आलंय दाखव मम्मी बारक्याच्या मम्मीनं त्याला मारायची लय प्रयत्न केला पण बारक्या म्हणला मम्मी तुझं प्रेम झालं माझ्यावर कमी. या वाक्याला बारक्यानं ते स्वतःच मुंडे हलवून प्रतिसाद दिला आणि गेला चुरमुरे घेऊन नाचत पुढं खायला. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली आमच्या प्रवासाला. प्रवास म्हणजे कशासाठी तर आमचा मामा आलं होतं त्यानं नवीन घर घेतलं आहे एका ठिकाणी. का तर त्याच्या पोरगीची 10वी संपली तर त्यांना शिफ्ट व्हायचं होतं बेंगलोरवरनं बेळगावला. त्याच्यासाठी म्हणून त्याच्या नवीन घरात आम्ही गेलो होतो. हे बारक्याचा मामा आणि ती बारक्याची दिदी. आता तुम्ही म्हणशीला बारक्या म्हणतोयस म्हटल्यावर हे काय पोरगं आहे का? पोरगं नाही हो पोरगी नाही असं नाही पण ते आमच्यासाठी पोरगंच आहे. तर बारक्याची दिदी चालता मध्येच थांबली. तिला साईडला सरकून तिला चल म्हटलं तर ती काय आली नाही. त्याच्यानंतर तिला साईडला सरकून मी गेलो घरात गेल्यानंतर घरात एक छोटासा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. हिला तर तुम्ही ओळखताय ही आकांक्षा. बारक्या गेला होता त्याच्या मोठ्या आजीकडं म्हणजे आमच्या मामीकडं. ही मामाची पोरगी ह्यो मामा आणि हे त्याचं मस्त असं घर बघितल्यानंतर असं वाटलं मस्त आहे म्हटल्यानंतर आम्ही गेलो किचनमध्ये ऑलरेडी पूजा करून ठेवली होती. त्याच्यानंतर गेलो आतल्या साईडला गॅलरीत पण असं मस्त वातावरण यालं तर फुल हवेशीर घर घेतलं होतं त्यांनी. मामाला म्हणलं वेल डन. त्याच्यानंतर बारक्याची आजी घेऊन आली त्याला मंदिरात पाया पडायला. बारक्या म्हणला बिनकामाचा नमस्कार नायगड व चमत्कार. ह्या वाक्याला आजीनं पण प्रतिसाद देऊन त्याला घेऊन गेली गॅलरीमध्ये आणि मी गेलो पुढचं घर दाखवायला. ही आमची दिदी काहीतरी बाता माराल ती हिला इग्नोर करत दाजींना बाजूला सारत आम्ही गेलो बेडरूममध्ये. बेडरूम पण मस्तपैकी मोठा हवेशीर घेतलं होतं. कलर मला खूप आवडला. त्याच्यानंतर गेलो आम्ही पुढच्या गॅलरी बघायला. पण हे मला नंतर कळलं ही गॅलरी नव्हती तर हे वॉशिंग मशीन ठेवायला त्यांनी जागा करून दिली होती. ती जागा बघितल्यानंतर आम्ही गेलो पुढं बघायला गेलं तर काय नव्हतं घर संपलं होतं. हे आमचे दाजी जे कायम मोबाईलवर असतात. त्याच्यानंतर बारक्यान म्हणला माझा पण एक व्हिडिओ गेम म्हणता त्यानं हाय केला पण काय बोलायलाच तयार नव्हता. आमची ही होती मावशीच्या नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजे मामाच्या घरनं आम्ही निघालो आमच्या घरी जायला. पण हे बेनं कुठलं मध्ये आलं तर काय माहिती अण्णा काय सायकल काढाय काय मध्ये मागतच नव्हतं. शेवटी मग सायकल काढला आणि आम्ही आमची गाडी काढल्यानंतर बारक्या म्हणला गब्बास म्हटल्यानंतर आम्ही गेलो पुढं गेल्यानंतर आम्ही थांबणार होतो एका हॉटेलला नाश्ता करायला. हे आमचं काही ठरलं नव्हतं. दाजींनी अचानक म्हणले जाता नाश्ता करून जा. त्याच्यानंतर आम्ही थांबलो हॉटेल शबरीला जे आहे रामदेवनगर बेळगाव येथे थांबल्यानंतर मावशीने मला पाण्याची बाटली दिली. त्याच्यानंतर मी नियोजनाचे बादशाह आमचे दाजी. त्याच्यानंतर हे होते आमचे मामाचं व्हिडिओ घेतल्यानंतर आकांक्षानं नाटकं करायला ते. त्याच्यानंतर आमची मावशी त्या चौघींना काहीतरी सांगायचा प्रयत्न केला तिनं पण ती काय त्यांचं काय लक्षात आलं नाही. मम्मीनं ऐकून न ऐकल्यासारखं केली. त्याच्यानंतर ह्या 3 जणी ज्यांचं लगीन झालं आहे त्या दोघींना लग्नाच्या नंतरच्या संसारातल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला यांनी. पण ह्यांच्या डोक्यात काय घंटा शिरा नाही. एक तर मनातल्या मनात शिव्या देत होती आणि दुसरी नुसतं खायचं यायचं वाट बघत होती. तेवढ्यात काहीतरी आवाज आला. त्याच्यानंतर मग दीदी म्हणले जाऊ दे सोड खायला येते त्याच्यानंतर बोलू म्हटल्यानंतर दाजी हे आमचे नियोजन करते दाजींनी सगळ्यांसाठी खायला मागवलं. तेवढ्यात पोरं बोंबालली. काय बोंबालतात बघूया आपण. थोडा वेळ थांबल्यानंतर पोरांची मागणी काय ते नेमकं कळालं. नेमकं मागणी होती त्यांची की प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणा कारण प्लास्टिक वापरल्यामुळे पर्यावरणाला हानी होते. पण हे त्यांचं मागणं हे पण अत्यंत योग्य होतं कारण प्लास्टिक हे कित्येक वर्ष डिकम्पोज होत नाही. त्यामुळे ह्या पोरांच्या मागणीला सलाम करून आपण गेलो पुढं होतं बारक्याचं वॅक्सिन म्हणजे ते झालं आता 1.5 वर्षाचं. त्याच्यामुळे 1.5 वर्षाची जी वॅक्सिनेशनची प्रोसेस होती ती कंप्लीट करायची होती. पण आम्ही गेलो आणि बारक्यानं दंगाच चालू केला. बघा आता
बारक्याच्या दंग्यानंतर मला पण थोडी भीती वाटली होती, कारण हे बारक्या जर हल्ला कुठं तर सुई वेगळी ठिकाणी टोचणार. त्याच्यामुळे मेडिकलचा स्टुडंट असून सुद्धा हे व्हिडिओ काढताना माझे पण हात थरथराले होते. पण काय करणार, शेवटी आपल्याला कंटेंट महत्त्वाचा. कंटेंट म्हणण्यापेक्षा बारक्याचा प्रत्येक गोष्ट हेल्थ महत्त्वाची. त्याच्यामुळं त्याचा व्हिडिओ काढला आणि आपण निघालो पुढं. बारक्याची मम्मी त्याला घेऊन निघाली बाहेर. बाहेर जाताना ते परत बॉम्ब हल्ला. "मामा तुला काय कामं नाहीत, हो साईडला. मी तर बोचल टोचला आहे माझा." त्याच्यामुळे ते शिव्या घालत पुढे गेलं. त्याच्यानंतर ते रडत रडत निघालंच होतं मम्मीनं. तेवढ्यात बारक्याची दीदी वाजली, "गप बस, इथं कुत्रं बसले." कुत्रं बघत असताना बारक्या काय रडायचा काय थांबला नाही. शेवटी मग त्याला गप करायला काहीतरी चॉकलेट काहीतरी घेऊन द्यायला लागलं. कुत्रं पण म्हणलं वेल डन. म्हणल्यानंतर आपण निघालो पुढं घरी जायला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि एक सबस्क्राईब नक्की मारून जावा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.